नमस्कार, मी पल्लवीच मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। तर गुलाबजामुनसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे आपण 1 किलो खवा घेतलेला आहे। मी 1 किलो खव्याचं प्रमाण सांगणार आहे। तर 1 किलो खव्यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा लागेल आणि पाक करण्यासाठी 1 किलो साखर लागेल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक मोठी परात घेऊयात। त्यामध्ये आपण खवा काढून घेणार आहोत किंवा फ्रेश खवा यूज करायचा। तर आता हे आपण याला व्यवस्थित फोडून पूर्ण असं मोकळं करून आपल्याला हे तिन्ही पण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। तर याला हे बघा, हे असं व्यवस्थित फोडायचं आणि याला पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे। तर आपण आता यामध्ये मैदा मिक्स करूयात। मैदा घालून आपल्याला याला व्यवस्थित पूर्ण एकत्र करून घ्यायचे। तर आता खूप जण काय करतात की यामध्ये सोडा घालतात। तर आता आपल्याला सोडा घालायचा नाहीये। सोड्याच्या ऐवजी आपण यामध्ये दूध पावडर घालणार आहोत। हे बघा, आता हे आपलं व्यवस्थित मैदा मिक्स झालेला आहे। तर आता मी यामध्ये दूध पावडर घालणार आहे। तर हे मी एक 10 रुपयाचं एव्हरीडेचं दूध पावडरचं पॅकेट मिळतं। तर हे पॅकेट बरोबर एक किलो खव्यासाठी आपल्याला 10 रुपयाचं एक पॅकेट लागतं। तर हे पूर्ण दूध पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याची व्यवस्थित आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। हे बघा, हे आता ह्याच्यामध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजेत। हे बघा, व्यवस्थित आता ह्याला आपल्याला मळून घ्यायचंय। आता हे आपला गोळा आता रेडी झालेला आहे। याला आपण एक अर्धा तास आता असंच झाकून ठेवायचंय आपल्याला। आता हे बघा, हे किती व्यवस्थित आणि सॉफ्ट झालेलं आहे। मी यामध्ये दूध किंवा पाणी काहीही मिक्स केलेलं नाहीये। तर आता आपण हे याला 10 मिनिट अर्धा तास ठेवूयात। तर आता आपण जोपर्यंत आपला खवा तिकडे रेडी अर्धा तास रेस्ट होतोय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेणार आहोत। तर पाकासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भांड्यामध्ये साखर घेऊन त्यामध्ये मी साखर बुडेल इतपतच आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। तर आता हे तुम्हाला दिसतच असेल की हे बघा, हे कसं साखरेच्या वर थोडंसं फक्त पाणी आलेलं आहे। तर आता हे आपल्याला गॅसवर मीडियम ह्याच्यावर आपल्याला त्याला व्यवस्थित उकळू द्यायचंय। पूर्ण साखर आपली विरघळली पाहिजे। याला असं एकतारी पाक लागत नाही, एकतारीपेक्षा सुद्धा आपल्याला कमी असा पाक करून घ्यायचा आहे। तर आता हे बघा, हे छान उकळलेले। हे उकळल्यानंतर फक्त 5 मिनिट याला उकळू द्यायचं आणि गॅस आपण बंद करून घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित तार येत नाहीये त्याला, म्हणजे आता आपला पाक हा रेडी झालेला आहे। आता आपल्या इकडे खवा पण व्यवस्थित झालेला आहे। तर आता आपल्याला याला परत एकदा आपण हलक्या हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि आता याची आपल्याला छोट्या छोट्या साईज मध्ये असे गोळे करून घ्यायचे आहेत। करताना छोट्या साईज मध्येच करून घ्यायचे, कारण पुन्हा आपण तळायला घेतलं की ते छान असे फुलून येतात। त्यासाठी सुरुवातीला करताना असे छोट्या छोट्या साईज मध्ये आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे। आता मी यामध्ये दूध पावडर यासाठी घातलं, जर तुम्ही सोडा घातला तरी पण चालतो, पण जर सोडा घातला तर थोडा कमी जास्त झाला तर मग गुलाबजामुन खराब होतात। हे असं तुम्ही जर त्यामध्ये दूध पावडर घातलं तर हे अजिबात बिघडणार नाहीत। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आता हे या पद्धतीने आपल्याला असे छान त्याच्यावर असे रेषा वगैरे पडल्या नाही पाहिजेत, ते क्रॅक नाही गेलं पाहिजे। या पद्धतीने त्याला व्यवस्थित गोल आपल्याला करून घ्यायचंय। तर आता हे बघा, आपलं एक तयार झालंय। या पद्धतीने आपण सगळे गुलाबजामुन करून घेणार आहोत। तोपर्यंत मी इकडे कढई ठेवली होती। तर आता तेल देखील आपलं तापलेलं आहे आणि गुलाबजामुन तळण्यासाठी एकदम कमी ह्याच्यावर आपल्याला कमी गॅसवर आपल्याला तेल ठेवायचं आहे। कारण जर तेल खूप तापलं तर मग गुलाबजामुन वरून पटकन ब्राऊन होतात आणि मग आतून ते कच्चे राहतात। त्यासाठी एकदम कमी आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे। तर आता हे बघा, यामध्ये मी गुलाबजामुन आपले सोडलेले आहेत। एकदम मंद आचेवर आपल्याला याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे।
प्लीज तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हे एकदम फुकट आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी जी कोणती रेसिपी टाकेल त्याचे तुम्हाला अपडेट्स येत राहतील. हे बघा आता हे किती छान असे आपले ब्राऊन कलर याला आलेला आहे आणि किती मस्त फ्लोट होत आहेत आपले गुलाबजामुन आणि हे छान फुगले पण आहेत. या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे गुलाबजामुन कधीच बिघडणार नाहीत. तर आता हे बघा हे आपलं रेडी झालेलं आहे. आपण याला बाहेर काढून घेऊयात. आता हे पाकामध्ये सोडण्याच्या आधी एकतर पाक आधी करून ठेवायचा म्हणजे तो नॉर्मल टेम्परेचरवर येतो. मग आपण गुलाबजामुन त्यामध्ये गरम गरम सोडू शकतो. किंवा जर पाक गरम असेल तर जामून थोडेसे नॉर्मल टेम्परेचरला येऊपर्यंत तसेच ठेवायचे आणि मग नंतर पाकामध्ये सोडायचे. आता हे बघा हे पाक पण आपला आता नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे. आपण यामध्ये आता सगळे आपले जामून सोडून घेऊया. तर हे किती छान फ्लोट होत आहेत हे. तर आता तयार झालेत आपले गुलाबजामुन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हे नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.